वेलकम टू माय दुजा. डिलिव्हरी नंतर आईला दूधच आलं नाही का? काही आयांना डिलिव्हरी नंतर दूधच येत नाही, आणि जर एखाद्या आईला दूध आलंच नाही तर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे आणि दूध न यायची कारणं काय? चला एक कोर कन्फ्युजनचं उत्तर देऊयात. तुमच्या गरोदरपण किंवा प्रेग्नन्सी हे खूप साऱ्या बायकांचं हे प्रिपेअर करण्यात जातं की माझी नॉर्मल डिलिव्हरी कशी होणार. इनफॅक्ट आपल्याबरोबर भरपूर लोक क्लासेस करतात जिथे आपण गर्भसंस्कार, लेबर प्रिपरेशन खूप डिटेलमध्ये शिकवतो, समजवतो, सगळे टॉपिक डिटेलमध्ये समजून घेतो. आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे ब्रेस्ट फिडिंग, जो राहूनच जातो. म्हणजे मला कित्येकही मुली जेव्हा पर्सनल कन्सल्टेशनला कनेक्ट होतात तेव्हा त्या सांगतात की अरे देवा, माहितीच नव्हतं की ब्रेस्ट फिडिंगला पण एवढा इश्यू होईल. जर माहिती असतं तर आम्ही आधीच शिकून घेतलं असतं, पण आम्हाला कोणी सांगितलंच नाही. किंवा कित्येकही घरामध्ये एक बिलीफ असतो की घरात आई आहे, सासू आहे, मोठी बहीण आहे, जाऊ आहे, नणंद आहे, या सगळ्यांची बाळं झाली आहेत, यापैकी कोणी ना कोणी आपल्याला शिकवेलच. मग त्याच्या पलीकडे जाऊन अजून ब्रेस्ट फिडिंग शिकायची काय गरज आहे? पण मी नेहमी म्हणते सगळ्यांना, ड्यू डेटच्या आसपास पिक्चर भी बाकी है मेरे दोस्त. म्हणजे काय? थोडक्यात तुम्ही प्रेग्नेंट राहणं ही 9 महिन्याची जर्नी आहे, तुमची डिलिव्हरी होणं ही 1 दिवसाची जर्नी आहे, आणि तुमचं ब्रेस्ट फीडिंग हे 1.5 वर्षाची जर्नी आहे. सो ब्रेस्टमध्ये दूध कधी तयार होतं? तुमच्या प्रेग्नन्सीच्या 4थ्या महिन्यात ब्रेस्टमध्ये दूध तयार व्हायला सुरुवात होते. थोडक्यात असं म्हटलं जातं की प्रेग्नन्सीच्या 4थ्या महिन्यात ब्रेस्ट फीडिंगसाठी तुमची बॉडी स्वतःला तयार करते. कारण सॅक्स तयार करणं, त्याचं दूध तयार करणं, त्याचं दूध भरणं, हे सगळं तयार होतं. म्हणून काही बायकांना आंघोळ करताना, ब्रेस्ट मसाज करताना, निपल स्टिम्युलेशन करताना कित्येकही वेळा निपलमधून दूध निघतं, ज्याला आपण कोलेस्ट्रॉम, फर्स्ट मिल्क, येल्लो मिल्क, अशी गोल्डन मिल्क, अशी भरपूर नाव आहेत त्याला. तर मग आपण घाबरून जायचं का? जर गरोदरपणात ब्रेस्टमधून दूध निघत असेल तर घाबरायचं काहीच कारण नाही. हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे, कारण 4थ्या महिन्यानंतर ब्रेस्टमध्ये दूध तयार होतं आहे. जर ब्रेस्ट स्टिम्युलेशन झालं तर ते दूध बाहेर निघू शकतं. मग दूध एक्झॅक्टली नॅचरली बाहेर यायला कधी सुरुवात होते? काही बायकांच्या केसमध्ये 9व्या महिन्यात प्रॉपर ऑटोमॅटिक दूध पण लीक होतं. बट नॅचरल प्रोसेस अशी असते की बाळाच्या डिलिव्हरीनंतर बाळाची नाळ जशी कट होते आणि पिल्लू आणि प्लॅसेंटा सेपरेट होतात, ती नाळ कट करणं हे सिग्नल देतं आईच्या ब्रेस्टला की आता दूध रिलीज करायला सुरुवात करा आणि आता दूध पाठवा. सो बेसिक फंडा खूपच जास्त सिंपल आहे की नाळ कट करणं हेच सिग्नल देतं ब्रेस्टला दूध निघण्यासाठी. पण सगळ्यांच्या बाबतीत नाही निघत श्रेया. काही जणांच्या बाबतीत तर आम्ही ऐकलं आहे की तिला दूधच आलं नाही डिलिव्हरीनंतर. याची कारणं काय? सो दूध नाही येण्याचं सर्वात मोठं आणि पहिलं कारण ते म्हणजे शॉकिंग डिलिव्हरी. म्हणजे जे नॉर्मल डिलिव्हरी एक्सपेक्ट केली असेल आणि अचानक सी सेक्शन झालं, किंवा वॉटर बॅग लीक झाली म्हणून इमर्जन्सी सी सेक्शन झालं, किंवा एखाद्या बाईनी प्रॉपर कळा देऊन ब्रीदिंग करून सगळं नॉर्मल डिलिव्हरीसाठी जे जे करायचं होतं सगळं केलं, पण ऐन वेळेला बाळाने शी केली म्हणून सिझर करावं लागलं. काही जणांना नॉर्मल डिलिव्हरीचे लेबर पेनमुळे पण शॉक लागतो. सो तुमच्या पूर्ण डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये एखादी जर अशी घटना घडली किंवा एखादी अशी गोष्ट घडली ज्यामुळे तुम्हाला शॉकसारखा एक्सपिरियन्स झाला, तर त्याच्यामुळे दूध नाही येणं हे शक्य आहे. पण दूध नाही येत म्हणजे नाहीच येत का श्रेया? नाही. दूध नाही येणं म्हणजे आपण त्याला म्हणतो डिलेड ऑनसेट ऑफ ब्रेस्ट फिडिंग. डिलेड ऑनसेट म्हणजे काय? आयडियली नाळ कट केल्यानंतर लगेच दूध यायला पाहिजे होतं, पण काही जणांमध्ये किंवा काही मम्माजमध्ये ते जे दूध येण्याचं सुरुवात आहे ती डिलेड ऑनसेट असते. म्हणजे ती पहिल्या 24 तासात किंवा काही जणांमध्ये पहिल्या 48 तासात पण दूध यायला सुरुवात होते. पण एक महत्त्वाचं कारण शॉक. दुसरं महत्त्वाचं एक कारण असू शकतं जेंडरला एक्सेप्ट नाही करणं. म्हणजे काय? थोडक्यात की तुमचं बाळ जर मुलगा पाहिजे होता तुम्हाला, मुलगी झाली, किंवा मुलगी पाहिजे होती आणि मुलगा झाला, आणि हे जे कॉम्बिनेशन आहे किंवा हे जे मिसमॅच झालं हे जर तुम्ही एक्सेप्ट करू नाही शकलात तर त्याच्यामुळे कित्येकही वेळा आईला दूध डिले होतं. म्हणजे थोडक्यात काय की पोटाच्या आतमध्ये मुलगा आहे का मुलगी हे कोणीही ठरवत नाही. बेसिकली स्पर्म ज्या क्षणी फिजिकल रिलेशनशिप होते, स्पर्म आणि अंड एकमेकांना भेटतं, त्या क्षणी ठरतं यातमध्ये मुलगा आहे का मुलगी आहे. तर जे कोणी असेल, मुलगा असू दे, मुलगी असू दे,
ते ॲक्सेप्ट करून पुढे जाणं इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि ते जर तुम्ही ॲक्सेप्ट करून पुढे गेलात तर ब्रेस्ट मिल्क सप्लायला पण खूप जास्त मदत. तिसरं, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. हे एक खूप अनयुज्युअल कारण आहे. सध्या गोळ्यांच्या ॲडसाठी ही टर्म वापरली जाते, पण यस काही कारणामुळे ते तिसरं मूल राहिलं आहे किंवा पहिलंच मूल त्या आईला नको होतं आणि फॅमिली प्रेशरमुळे किंवा फोर्स प्रेग्नन्सी किंवा अनएक्सपेक्टेड प्रेग्नन्सी, म्हणजे दोघं जण कपलमध्ये तयारच नाही आहे अजून कन्सिविंगसाठी किंवा बाळासाठी, आणि कन्सिव्ह झालो, आत्ता बाळाला जन्म द्यायचा आहे, तर हा जो एक अनएक्सपेक्टेड प्रेग्नन्सी आणि अनएक्सपेक्टेड चाइल्ड हा जो एक प्रकार असतो त्याच्यामुळे कित्येक वेळा दूध येत नाही. एनी काइंड ऑफ अ मेडिकल इमर्जन्सी लाईक टू मच हाय ब्लड प्रेशर राहिलं आहे किंवा काही कॉम्प्लिकेशन्स होत्या तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा काही कारणाने तुमच्या एंटायर प्रेग्नन्सीच्या प्रोसेसमध्ये गोष्टी पीसफुली झाल्या नाहीत किंवा काही जणांना बेड रेस्ट लागतं किंवा लो लाईन प्लॅसेंटा लागतो, तर ती लोकं कधी कधी या कन्क्ल्युजनला पोचतात की प्रेग्नन्सी म्हणजे डेंजरस प्रकरण आहे, मला तर नको बाबा, देवा कधी एकदाचं हे बाळ बाहेर येतं असं मला वैताग आला आहे. अशी कोणतीही बॉडी लँग्वेज किंवा माइंडसेट जर असेल तर दॅट कॅन 100% लीड टू डिलेड इन ब्रेस्ट मिल्क ऑनसेट. सो या कारणांमुळे डिलेड ऑनसेट ऑफ ब्रेस्ट मिल्क असू शकतं. पुढची काही महत्त्वाची कारणे, जर काही कारणाने आई आणि बाळामध्ये सेपरेशन असेल, बाळा NICUमध्ये ठेवलं आहे किंवा आई काही कारणाने काही इमर्जन्सीसाठी सेपरेशन आहे, त्यामुळे जर ते बॉन्डिंगच तयार झालं नाही तर त्याच्यामुळे होतं. काही देशांमध्ये बाळ जन्माल्यानंतर बाळाला नर्सरीमध्ये ठेवलं जातं का की आईला आराम मिळेल, आणि 1 किंवा 2 दिवसात बाळाला नर्सेस सांभाळतात, त्यांना वरचं दूध दिलं जातं आणि बाळ आईच्या छातीवर येतच नाही, त्याच्यामुळे ते इनिशियल कनेक्शन होत नाही, बाळाचं तोंड छातीवरती लागत नाही आणि त्याच्यामुळे पण तो अख्खा जो सेटअप व्हायला पाहिजे होता ब्रेस्ट मिल्क इनिशिएशनचा तो होत नाही. जर तुमच्यापैकी कोणी हे व्हिडिओ बघत असेल आणि तुमचं ऑलरेडी 40 दिवस 50 दिवस 60 दिवस झाले असतील आणि तुम्हाला वाटतं की मला अजूनही दूध तेवढं नाही आहे, तर प्लीज myduja.com या आणि माझ्याबरोबर कन्सल्टेशन बुक करा. दूध वाढवता येतं आणि दूध हे गोळ्या घेऊन शतावरी घेऊन आणि नुसतं खाण्यापिण्यात बदल करून वाढत नाही. त्याला एक प्लॅन ऑफ ॲक्शन सेट करावा लागतो आणि अकॉर्डिंगली आपल्याला आपलं दूध वाढवण्यासाठी स्वतःलाच मदत करावी लागते. म्हणून जर तुम्हाला दूध आलं नसेल किंवा तुमच्या मैत्रिणीला, जावेला, बहिणीला दूध आलं नसेल तर प्लीज टेन्शन घेऊ नका. दूध येणे हे खूप नॅचरल प्रोसेस आहे. रिलॅक्स राहा, आनंदी राहा, बाळाला छातीवर घ्या, कांगारू केअर थेरपी द्या, बाळाला छातीवर सक करायला लावा आणि छातीवरती डिमांड सप्लाय मेकॅनिझम सेट करा. दूध येतं. इट्स नॉट की दूध आलंच नाही, इट्स बेसिकली डिलेड ऑनसेट ऑफ ब्रेस्ट मिल्क. ही खूप कॉमन टर्म आहे जी तुम्हाला माहिती असली पाहिजे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या अजून मैत्रिणी ज्या आत्ता नवीन नाही झाल्या आहेत त्यांच्याबरोबर हे शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि मस्त हसत राहा. थँक्यू सो मच. सी यू ऑल इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.